नसुनी अनोळखी मानायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या बिना नकोसा तरीही हवा का रे दुरावा मिस्टर मेहता, मी गेली 4 वर्ष तुमचे डिस्ट्रीब्युटर शहा असोसिएशन कडे काम बघतोय. त्यांचा सगळा वेस्ट झोन मीच सांभाळतो. हे माझे सेल्स रिपोर्ट. सर, माझी सगळी टार्गेट्स डेडलाईनच्या कितीतरी आधीच कंप्लीट आहेत. बट हे पुरेसं नाही. आय नो सर, पण माझ्याकडे एक बेस्ट डील फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या फायद्याची. सर, तुम्ही डिस्ट्रीब्युटर्सना 40% कमिशन देता, हे फक्त 30% घे. तुम्ही 50 लाखाचं क्रेडिट देता, मला 5 लाख पण पुरते. मला वाटतं तुम्ही आमचं कॉन्ट्रॅक्ट वाचलं नाही. ते आधी वाचा, પછી आपण बोलू. अरे हे काय करताय? अरे तुम्ही वाचा तर पहिला. सर, घेतली रिस्क आणि ही मी नुकतीच बनवलेली क्लायंट्सची लिस्ट आहे. सर, सगळ्या मोठ्या क्लायंट्सला टार्गेट करायचा विचार आहे माझा. मला वाटते हे समजे क्लायंट्स इम्पोर्टेड माल वापरतात. लास्ट 10 बरस आम्ही ट्राय करते. जे आम्हाला जमले नाही ते तुम्हाला जमेल. सर, फक्त एक चान्स द्या, रिझल्ट बघा आणि मग ठरवा. अरे ह्याच्यामध्ये तर देव टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं नाव आहे. हे मानस क्रेक करायला एकदम टफ आहे. यांचे विचार वेगळे आहे. कायदे नियम समजा दुनियाशी अलग आहे. आटलू एक डील क्रॅक करेल ना तर डिस्ट्रीब्युशनशिप तमारी. काय नाव म्हणालात सर कंपनीचं? देव टूर्स अँड ट्रॅव्हल, मिस्टर अविनाश देव. मे आय कम इन सर? येस, कम इन. काय झालं? या बसा. हा, सर. हे तुझं रेसिग्नेशन लेटर. तुला कामावरून काढून टाकलं. आता तू कंपनीत नाही आलीस तरी चालेल. नाईस प्रोडक्ट्स, पण सॉरी, आम्ही इम्पोर्टेड कार्ट्रिजेस वापरतो. याचं कारण क्वालिटी. सॉरी. सर, मी तुम्हाला या क्वालिटीच्या जोरावर सांगतो, तुम्ही आमचं हे इंडियन मेड कार्ट्रिज ना एकदा वापरून बघा. आता माझ्याकडे खरं तर एक्सपेरिमेंट करण्यासाठी अजिबातच वेळ नाही. ठीक आहे सर. आपल्याच माणसांचा आपल्या देशातल्या कंपनीजवर विश्वास नसेल तर आपण तरी काय करणार. इट्स ओके सर. इट वॉज नाईस मीटिंग यू सर. सर, निघण्यापूर्वी एक छोटी शंका होती, विचारू? सर, तुमच्या या कंपनीतर्फे कितीतरी फॉरेन ट्रिप्स होत असतील ना, आणि त्यानिमित्ताने आपल्याकडचा कितीतरी पैसा म्हणजे भारतीय चलन परदेशात जात असेल ना. सर, तुम्हाला कधी असं वाटत नाही की आपण जर जास्तीत जास्त परदेशी पर्यटकांना भारतात आणलं तर त्याचा फायदा तुमच्या कंपनीला आणि आपल्या देशातल्या अर्थव्यवस्थेलाही होईल ना? सॉरी सर, मी तुम्हाला काही शिकवायला जात नाहीये. तुम्हाला या बिझनेसमधलं खूप जास्त कळतं. माझ्या सांगण्याचा उद्देश इतकाच होता की मला आपल्या देशात त्याच इंटरनॅशनल क्वालिटीचे कार्ट्रिजेस विकायचे. कसं आहे ना सर, आपण सगळ्याच गोष्टी फॉरेनच्या घेतो. फक्त आपल्याला जर त्यांचा त्यांच्या माणसांवर असलेला विश्वास तेवढा घेता आला असताना
तर बरं झालं असतं. बाय सर. एक मिनिट. काय रेट लावशील? तंबी 2 कटिंग. काय झालं रे शहांचं? अरे फालतूगिरी आहे रे सगळी. नोकरी नाही म्हणून काय झालं? धंदा करणारी माणसं काय माणसं नसतात? एक मिनिट, काय झालंय? अरे मी सांगितलं त्यांना, हवं तर माझी गॅरंटी घ्या, व्याजासकट सगळे पैसे परत देतो. ऐकत नाही साले. नक्की काय म्हणाले ते शहा? जय, मी खूप रिक्वेस्ट केली त्यांना. त्यांचं असं म्हणणं आहे की एवढी मोठी रक्कम हवी असेल तर तुझं घर गहाण ठेवावं लागेल. अण्णा, जयला पैसे उभे करण्यासाठी तुम्ही मुदत दिलीत खरी, पण म्हणजे आम्हाला एकूणच काळजी, भीती असं सगळंच वाटतंय. जय कसाही असला तरी माझा मुलगा आहे. या घरावर आपल्या इतकाच त्याचाही हक्क आहे. हे घर वाचवावं असं जर त्याला वाटत असेल तर त्यालाही संधी द्यायलाच हवी. ही जर संधी त्याला दिली नसती तर आयुष्यभर मला ते बोचत राहिलं असतं. नाही म्हणजे तुमचं म्हणणं बरोबरच आहे अण्णा, पण नाही बिचाराला पैसे उभे करता आले तर? आधीच एक तर नोकरी नाही त्याची, कुठली बँक त्याला कर्ज देणार? म्हणजे हा कोणाकडून तरी पैसे उसने आणणार, म्हणजे त्यावर व्याज भरावं लागणार. ते किती असेल ह्याचा तरी विचार करा. नाही म्हणजे समजा उद्या त्याने धंदा केला आणि एखाद्या महिन्यात नाही झाला त्याचा असेल, पैसे नाही गोळा करता आले तर? पैशाच्या अभावी भले भले डिप्रेशन मध्ये जातात. किती जणांना बघितलंय मी. बोला ना अण्णा. हो, मी काय चुकीचं बोलते का? नाही, तू चुकीचं बोलत नाहीयेस, पण मी सुद्धा माझ्या मनाला जे पटतं तेच केलं. कदाचित याची किंमतही मला चुकवावी लागेल. आयुष्यात एवढी दुःख भोगली, आणखी थोडी दुःख भोगेन. बरं झालं बाई तू आलीस. नाही मी आता अण्णांना तेच सांगत होते जे मी तुला सांगत होते. माझा जयवर अजिबात राग नाही, अविश्वास पण नाही. मला फक्त इतकंच वाटतं की विश्वास ठेवायचा असलास तर त्याबद्दल थोडा विचार करायला हवा. नाही कोणी म्हणू नये की ही सुद्धा जयवर विश्वास टाकून माहेरची श्रीमंती सोडून ह्या घरात आली. काय मिळालं हिला इथे? बहिणी, आजपर्यंत तुम्हाला हे कधी सांगावंसं वाटलं नाही, पण आज सांगते. माझ्या माहेरी पैसा, सुखसोयी सगळं होतं. अर्थात प्रेमही होतं, पण प्रेम म्हणजे फक्त सुखसोयी किंवा पैसा नसतो हे मला इथे आल्यावर कळलं. बहिणी, लग्न करून ह्या घरात आल्यावर मला या घरात काय मिळालं काय नाही मिळालं हा विचार सुद्धा आला नाही कधी माझ्या मनात. रादर हा विचार कधी माझ्या मनात जयने येऊच दिला नाही. नात्यांची श्रीमंती हा शब्द मी ऐकला होता, पण मी जेव्हा लग्न करून ह्या घरात आले ना तेव्हा नात्यांची श्रीमंती काय असतं हे मी अनुभवलं. सुखापेक्षा जास्त महत्वाचं असतं हे समाधान,
हे मला जयमुळे कळलं. अण्णांसारखे सासरे, तुमच्यासारखे दादा वहिनी मला मिळाले. तुम्हाला सगळ्यांना जयचा येणारा राग मला कळतोय. तो राग नसून त्याची काळजी आहे हे मी समजू शकते. आज अण्णा आणि जय एकमेकांशी बोलत नाही, पण तरी सुद्धा अण्णा जेवले की नाही, अण्णांनी वेळेवर गोळ्या घेतल्या की नाही, अण्णांच्या गोळ्या संपल्या का इथपासून सगळ्या चौकशा तो करतो. आज हे घर आपल्या हातून चाललंय आणि आपण त्या बाबतीत काहीही करू शकत नाही होत. याचं खरंच खूप वाईट वाटतंय हो जयला. आपण यशस्वी नाही म्हणून कोणीही आपल्यावर विश्वास ठेवत नाहीये हे सुद्धा जाणवतंय त्याला. आपण आज जयवर किती विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाचा जयनी आपल्याला किती मोबदला दिला याही पेक्षा जास्त महत्वाचं आहे आज माझा त्याच्यावर विश्वास असणं. आणि तो जर का मिळाला ना, तर हे घर, हे कर्ज, या सगळ्याचं कोडं तो सोडवेल. कारण माझा जयवर माझ्याही पेक्षा जास्त विश्वास आहे. आदिती, आलास? काय करतेस तू किचन मध्ये? तब्येत बरी नाही आहे ना आपली? जय आता ओके मी. माझ्याकडे बघून बोल. तुझ्या कामाचं काय झालं सांग? नाही झालं. नोकरी नाही आहे ना म्हणून कोणी लोन द्यायला तयार नाही. मग आता? एक माणूस आहे पण काय? तो म्हणतोय घर गहाण ठेवावं लागतं. अय्या, घर घाण ठेवतोयस तू? अहो अहो जरा इकडे या. अण्णा तुम्ही पण या लवकर. नाही, मला वाटलं होतंच की तू हेच करू शकतोस. हे घर गहाणच ठेवायचंय तुला, नाहीतर कोण देणार ह्याला पैसे? वहिनी काय बोलतेस तू? वहिनी तुम्हालाही माहिती आहे जय असं नाहीये. दादा, अण्णा, तुम्ही सगळे गैरसमज करून घेताय. बस झालं. नाही, बस झालं तुझं चुकांचं मार्केटिंग. तरी किती वेळा मी म्हणत होते की अरे बाबा आमचं ऐक ऐक, जरा नोकरी कर. बरं, आमचं नाही तर नाही, हा हिच्या आई वडिलांचं तरी ऐक. पण नाही, आमचा स्वाभिमान आड येतो, दुखावतो ना बाई स्वभाव आमचा. काय करणार? झालंय तुझं. मी बोलू आता? बोल. प्रॅक्टिकली हे घर कोणीही गहाण ठेवू शकत नाही कारण ही चाळ आहे. वहिनी, मी काय, कोणीच हे करू शकत नाही. दादा, कसं म्हणेन मी असं? म्हणजे शोभाचं चुकलंच. तुम्ही माझ्या कानांनी ऐकलं होतं की हा घर गहाण ठेवायचं म्हणत होता म्हणून. पण जयला त्याच्या स्वभावामुळेच हे सगळं भोगावं लागतंय हे मात्र खरं बोलली ती. जय, मी काय म्हणते, निदान एकदा तरी मी आई बाबांशी बोलून बघू. काय? नाही म्हणजे वहिनी म्हणाल्या ना तसं एकदा. बघ आदिती, माझ्यासाठी म्हणून कोणासमोरही झुकायची गरज नाही. जयला तू झुकणं का म्हणतोयस? माझे आई बाबा आहेत ते. आणि तिथे कसला आला इगो मला सांग. बघ, मी आणि सुहास अजून 2 जणांना भेटणार होत्या. काम होईल, थोड्या पेशन्स, सगळं नीट होईल. आणि तुला माहित नाही आता तुझा नवरा कोण येते? म्हणजे लँडमार्क कार्ट्रिजेसचा एक मामूली एजंट नसून मी आता डिस्ट्रीब्युटर. अण्णा, जय, हा अंधविश्वास आहे.
अण्णा जयवर ठेवतायत ना, तो विश्वास नाहीये, त्याला अंधविश्वास म्हणतात, बाकी काही नाही. अजून आधीच कर्ज फेडता येत नाही आपल्याला, आणि हा अजून एक कर्ज घेतोय. कसं फेडेल हा कर्ज? त्याचं तो बघून घेईल ना. काय बघून घेईल तो? ऑफिस मधून तुम्ही घेतलेत कर्ज, उद्या तू नाही फेडू शकला तर, आणि तुमची नोकरी गेली तर? अगं तुला पटत नाहीये ना, मग तू बोल ना अण्णांची. मला नाही आवडत असं बाप लेकामध्ये नाखुपसून बोलायला. घरावर येणारं संकट कोणालाही दिसलं नाही ना, तरी घराविषयी कळकळ असणाऱ्या बाईला ते आधी दिसतं. शोभा, आई सुद्धा असंच म्हणायचे ग. हो ना, त्या असत्या ना तर त्यांना सुद्धा हे संकट आधी दिसलं असतं. शोभा, म्हणूनच मला वाटतं आई फक्त तुझ्या स्वप्नात येत असणार. स्वप्नात आल्या ना तरी सारखं हेच म्हणत असतात, शोभा आपलं हे घर तूच सांभाळू शकशील ग बाई. त्यांच्यामुळेच आपल्या घरावर येणारं हे संकट दिसू शकतंय मला. त्या मला म्हणाल्या होत्या, घरात वाद होतील असं अजिबात वागू नको शोभा. वागले मी असं कधी? म्हणून म्हणतेय, तुम्ही बोला अण्णांशी. हो, तिनं जर का सांगितलं असेल ना तर मी बोलेन, नक्की बोलेन. अगं बाई, नशीब दूध तरी आणलंय आज. मग काय गेलेत कुठे जय साहेब? सुहासला भेटायला, आणि मग नंतर 2 मीटिंग्स आहेत, त्या झाला की येईल. 2 कशाला? त्याला म्हणावं 100 मीटिंग्स कर. गॅरंटी शिवाय कोणी पैसे देणार आहे का? नाही. म्हणजे तुला होणारा त्रास तू दाखवत नसलीस ना तरी तो मला दिसत नाही असं नाहीये. हा, कितीही म्हण, पण आपल्या त्रासावर फुंकर घालायला ना माहेरचा माणूस लागतोच ग. एक महत्वाची गोष्ट सांगू का? सासरी तीच मुलगी सुखाने राहू शकते जिचं माहेर तिच्या पाठीशी उभं असतं. बघ, म्हणजे अजूनही वेळ गेली नाहीये. जयला समजाव आणि माफी मागा ना तुझ्या आई बाबांची. सगळे प्रश्न असे सुटतील बघ. पण जयनी का माफी मागावी? जयनी काहीही चुकीचं केलेलं नाही. नाही, समजू आपण की जयचं काहीच चुकलं नाही, पण तुझं तर चुकलंच ना. एका अनोळखी मुलासाठी तू तुझं घरदार, तुझे आई वडील, त्यांनी तुझ्यासाठी पाहिलेली स्वप्न सगळं सोडून आलीस की नाही? काय वाटलं असेल ग त्यांना? वाईट वाटलं असेल कदाचित, आणि त्यासाठी मी त्यांची माफी मागेन नंतर. वैनी, माझं आणि जयचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे. मग यात चुकीचं काय? उतू जाते दूध, उतू जाते. गॅस बंद कर. तू आणि तुझा जय हट्टीपणा कधी सोडणार नाही. तो तुझ्या इच्छेसाठी वणवण भटकतोय आणि तू त्याच्या इच्छेसाठी आई बाबांसमोर झुकायला तयार नाहीयेस. काय उपयोग ग इतक्या श्रीमंत माहेराचा? संसार फक्त प्रेमावर चालत नाही. संसार आनंदी करण्यासाठी पैसा लागतो. हा, आता तू तसं काही म्हणणार नाहीस, पण आमच्या या घरामध्ये तू किती भोगतेस हे तुझं तुला चांगलंच माहिती. अदिती, मावशी,
काय ग, काय झालं तुला? काय अवस्था करून घेतली स्वतःची? हे बघ मावशी, मम्मा रागवली का ग माझ्यावर? त्याला एकदाही जवळ घ्यावंसं वाटलं नाही का कधी? वाटतं, खूप वाटतं, पण तुझ्या बाबांच्या समोर तुझं काहीही चालत नाही. तुझ्या बाबांनी घालून दिलेली लक्ष्मण रेषा पार करण्याची तिच्यात हिंमत नाहीये. तू